तुमची जर तूळ रास असेल ना, तर आजचा हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी. तूळ राशीच्या पुरुषांनो, तुमच्याबद्दल अशी एक गोष्ट आहे जी 99% लोकांना माहिती नाही. तुमचा सर्वात मोठा गुणच अनेकदा तुमचा सर्वात मोठा शत्रू बनतो. शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी मी असा उपाय सांगणार आहे जो तुमचे नशीब बदलू शकतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ आणि हो हो माझी पण तुळस आहे अशी कमेंट करून मला नक्की सांगा. चला तर मंडळी, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पहा मंडळी, तूळ रास चक्रातील 7वी रास मानली जाते आणि या राशीचा स्वामी शुक्र ग्रह आहे. निसर्ग कुंडलीत तूळ रास ही सप्तमी स्थानी येते, जी तुमच्या विवाहाचं आणि जोडीदाराचं स्थान मानलं जातं. तूळ राशीचं प्रतीक तराजू आहे, ज्यामुळे सर्वांना सोबत घेऊन चालण्याची वृत्ती तूळ रास पुरुषामध्ये जन्मतच असते. आपण अगदी साध्या आणि सोप्या भाषेत समजून घेणार आहोत की हे पुरुष इतके आकर्षक का असतात आणि लोक यांच्यावर पटकन का विश्वास ठेवतात. तूळ रास ही पुरुष तत्वाची चर आणि वायू तत्वाची रास आहे. यामुळे तूळ पुरुषामध्ये बुद्धिमत्ता, कर्तृत्व आणि परिस्थितीनुसार जवळून येण्याची क्षमता खूप चांगली असते. मिथुन राशीप्रमाणे या राशीमध्ये बालिशपणा अजिबात नसतो. ही अनुभवता परिपक्व झालेली रास आहे. तूळ पुरुषांचं वैशिष्ट्य पाहिलं तर प्रत्येक व्यवहारामध्ये संतुलन राखण्याचा प्रयत्न करत असतात. अनेक वेळा ते वाद वाढवणं टाळतात आणि जाऊ द्या म्हणून विषय सोडून पुढे जातात. स्वतः शनी महाराज तूळ राशीमध्ये उच्च होतात, कारण तूळ राशीचा न्यायप्रिय स्वभाव शनी महाराजांना खूप आवडतो. तूळ पुरुष हे सत्याचा पुरस्कार करणारे आणि नियम पाळणारे असतात. त्यांना समाजकारण, राजकारण किंवा लोकांशी संबंधित क्षेत्रामध्ये अत्यंत चांगलं यश मिळू शकतं. तूळ राशीच्या मंडळींनो, आत्तापर्यंतचा हा मुद्दा तुम्हाला बरोबर वाटला का? तुमचे व्यक्तिमत्व खरोखरच अत्यंत आकर्षित असतं का? चेहऱ्यावर प्रसन्नता, बोलण्यात गोडवा, राहणीमानामध्ये एक वेगळी अभिरुची असते. महागडे कपडे असो किंवा साधे कपडे, 4 लोकांमध्ये उठून दिसणं हे तुमचं नैसर्गिक वैशिष्ट्य असतं. शुक्र ग्रहाचा प्रभाव असल्यामुळे जीवनातील सुंदर गोष्टी जसं की चांगले कपडे, सुगंधित वस्तू आणि सुंदर घर सजावट याकडे तुमचा विशेष कला असतो. जर तुम्ही तूळ राशीचे असाल ना, हे तुमच्यावर लागू होत असेल ना, तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा किंवा जय शनिदेव महाराज नक्की लिहा. तूळ पुरुष घरातील सगळ्या लोकांवर समान प्रेम करतात आणि जोडीदाराला योग्य सन्मान देतात. स्वतःचा मान राखून समोरच्याला सन्मान देणं हा त्यांचा मोठा गुण आहे. करिअरच्या बाबतीतही ते खूप यशस्वी होतात. विशेषतः सौंदर्य क्षेत्र, कपड्यांचा व्यवसाय, दागदागिने किंवा सजावट या संदर्भातील काम केल्यास या क्षेत्रात त्यांची चांगली प्रगती होऊ शकते. व्यापार आणि व्यवहार या दोन्ही गोष्टी त्यांना उत्तम प्रकारे जमतात. तूळ राशींच्या जर भाग्योदयाचा आपण विचार केला तर अनेकाच्या पत्रिकेनुसार 30 ते 32 वयानंतर या लोकांचा भाग्योदय होताना दिसतो. कारण तूळ राशीचे भाग्येश बुध ग्रह आहेत, जे बुद्धिमत्ता आणि कौशल्याचं कारक मानले गेले आहेत. विवाहाच्या बाबत जन्मकुंडलीनुसार साधारण 24 ते 26 या वयोगटात विवाह योग जुळून किंवा दिसून येऊ शकतो. या पत्रिकेमध्ये जर शुक्र ग्रह दूषित असेल तर विवाहामध्ये नक्कीच विलंब होऊ शकतो. आता तूळ राशीच्या मंडळींनो, तूळ पुरुषामध्ये जसे अनेक चांगले गुण आहेत ना, तसं त्यांच्यामध्ये काही मोठे स्वभाव दोष आणि नकारात्मक बाजू देखील आढळतात. त्यांच्याबद्दल बोलणे खूप गरजेचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे तूळ पुरुषांचे निर्णय घेताना होणारी द्विधा मनस्थिती. प्रतीक तराजू असल्यामुळे प्रत्येक गोष्टीच्या दोन्ही बाजूचे हे पुरुष इतका अतिविचार करतात की वेळेवर कोणताही ठोस निर्णय ते सहजासहजी घेऊ शकत नाही. साध्या साध्या गोष्टीमध्ये सुद्धा त्यांची प्रचंड द्विधा मनस्थिती होते. तुम्हालाही कधी असा अनुभव आला आहे का? मला नक्की सांगा. दुसरा मोठा दोष म्हणजे त्यांचा सगळ्यांना खुश ठेवण्याचा स्वभाव. शांत राखण्याची नादात हे पुरुष कोणालाही पटकन नाही म्हणू शकत नाही, ज्यामुळे बरेचदा समोरच्या लोकांकडून त्यांचा गैरफायदा घेतला जातो आणि ते स्वतः मोठ्या त्रासात पडतात. तिसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक ठिकाणी वाद टाळण्याच्या नादात हे अनेकदा थेट किंवा स्पष्ट बोलत नाहीत, शब्दांना फिरून बोलतात, ज्यामुळे कधीकधी जवळच्या लोकांना हे मुद्देसही वाटू शकतं. मंडळींनो, शुक्राच्या प्रभावामुळे जर कुंडलीत ग्रह थोडे बिघडलेले असतील तर यांच्यामध्ये प्रचंड आळस आणि काम पुढे ढकलण्याची सवय देखील दिसू शकते. याशिवाय तूळ राशीच्या मंडळींनो,
अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा मित्रपरिवार. तूळ पुरुषांना एकटे राहणे अजिबात आवडत नाही. त्यांना मित्रांचा गोतावळा खूप आवडतो. मित्रांसाठी हे लोक मध्यरात्रीही धावून जायला तयार असतात. पण कधीकधी मित्रांच्या नादात घरच्या वेळेवर पाणी सोडलं जातं, हेही इतकंच खरं आहे. तुमचा स्वभाव इतका सरळ असतो की तुम्ही लोकांवर खूप लवकर विश्वास ठेवता. पण याचा स्वभावामुळे तुमच्या पाठीमागे तुमचे गुप्त शत्रू तयार होतात, जे समोरून खूप चांगले वागतात पण पाठीमागून वार करतात. आणि म्हणूनच तुळू राशीच्या मंडळींनो आयुष्यात पैशाच्या बाबत किंवा विश्वासाच्या बाबत जवळचेच लोकांकडून फसवणूक सहन करावी लागते. पैसा कमवण्याची क्षमता यांच्यामध्ये खूप चांगली असते. हे पुरुष पैसे खूप कमवतात पण खर्चही जास्त करतात. सुंदर वस्तू, घर सजावट, चांगल्या गोष्टी यावर हे मनापासून खर्च करतात. पण यांच्यामध्ये एक गोष्ट विशेष काय आहे की तुम्ही एवढा खर्च जरी केला तरी तुमच्या आयुष्यात तुम्हाला पैशाची कमतरता फार कमी वेळात जाणवते. हे पुरुष गुंतवणूक आणि बाजारातूनही अनेक वेळा लाभ मिळताना दिसतात. पण खर्च करताना मंडळींनो, खर्च करताना आपण मर्यादा ठेवणं आपल्या जीवनासाठी खूप आवश्यक आहे. तूळ पुरुषांचे घर खूप स्वच्छ आणि सुंदर असतात. घर जरी छोटं असलं तरी सजावट आणि प्रसन्नता खूप छान असते. यांच्याकडे विवाहाच्या बाबत तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, ती म्हणजे योग असल्यास तूळ पुरुषांनी शक्यतो मीन राशीच्या महिलांशी विवाह टाळावा. कारण तूळ ही जर राशी आहे आणि मीन ही द्वितीय भावात राशी आहे. तूळ राशीचा स्वामी शुक्र आहे आणि मीन राशीचे स्वामी हे गुरु महाराज आहेत. एक आहेत दत्तगुरु आणि एक आहेत देवगुरु. यांच्यामुळे विचारामध्ये निसर्गात फरक जाणवतो आणि संसारात भावनिक गैरसमज वाढू शकतात. एकमेकांना पूर्णपणे समजून घेण्यात अडचणी येऊ शकतात. तूळ पुरुषांसाठी जर उत्तम रास कुठली असेल तर ती कुंभ राशीची महिला खूप चांगली मानली जाते. त्या खगोलात मिथुन रास आणि यांच्यानंतर तूळ राशीच्या महिलांशी त्यांचं जीवन एकदम चांगलं राहू शकतं. आता या सर्व अडचणीवर, स्वभाव दोषावर आणि फसवणुकीवर मात करण्यासाठी तसेच आयुष्यात प्रचंड प्रगती करण्यासाठी तूळ राशीच्या पुरुषांनी कोणते महाउपाय केले पाहिजेत ते आपण अगदी सविस्तर पाहूया. जर हे उपाय तुम्ही भक्तिभावाने केले तर तुमच्या आयुष्यातील रखडलेले कामे मार्गी लागतील आणि नशिबाची साथ मिळेल. पहिला आणि सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे शुक्र ग्रहाची उपासना. तूळ राशीचा स्वामी शुक्र आहे, त्यामुळे तुमच्या आयुष्यात ऐश्वर्य, सुख आणि संपत्ती मिळवण्यासाठी दर शुक्रवारी महालक्ष्मीची पूजा करा. शुक्रवारी देवी लक्ष्मीला पांढरी मिठाई किंवा खिरेचा नैवेद्य दाखवा आणि शुक्राचा मंत्राचा किमान एक माळ जप करा. शक्य असल्यास शुक्रवारी पांढरे वस्त्र परिधान करा आणि सुवासिक अत्तर वापरणे कधीही विसरू नका. अत्तर वापरल्याने तुमचा शुक्र ग्रह बलवान होतो, मानसिक शांतता मिळते आणि व्यक्तिमत्व अधिक आकर्षक बनते. दुसरा उपाय म्हणजे शनी महाराजांची सेवा. तूळ राशीमध्ये शनिदेव उच्च होतात, म्हणजे ते तुम्हाला खूप चांगले आणि मोठे फळ देऊ शकतात. यासाठी दर शनिवारी मंदिरात जाऊन तिळीच्या तेलाचा म्हणजेच मोहरीच्या तेलाचा किंवा तिळाचा तेलाचा दिवा लावा आणि हनुमान चालिसाचं पठण करा. तसेच गरजूंना किंवा गरिबांना काळे कपडे, अन्न किंवा पात्रदान दान करा. शनिदेव न्यायाचे देवता आहेत, त्यामुळे तुम्ही जितकं प्रामाणिक राहाल, इतरांशी न्यायाने वागाल आणि लोकांची मदत कराल, तितका तुमचा भाग्योदय लवकर होईल. उपाय तुमच्या स्वभावातील द्वितीय मनस्थितीत आणि गोंधळ दूर करण्यासाठी आहे. निर्णय घेताना मनात कोणता संकोच राहू नये, म्हणून दररोज सकाळी उगवत्या सूर्याला तांब्याच्या तांब्यातून जल अर्पण करा. यामुळे तुमची निर्णय क्षमता वाढेल आणि आत्मबळ मजबूत होईल. तसेच कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवणं टाळा. कोणताही आर्थिक व्यवहार करताना किंवा कागदपत्रांवर सही करताना घाई न करता 2 वेळा विचार करा. आणि हो मंडळी, करूनच पाऊल उचला, कारण की कोणतेही घाई करताना, निर्णय घेताना हा घातक असतो. हे छोटे उपाय तुमच्या आयुष्याला एक नवी आणि सकारात्मक दिशा देतील. तुमच्या ओळखीतले तूळ राशीचे पुरुष असेच आहेत का, हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमची पण तूळ रास आहे का, हे देखील कमेंट करून मला सांगायला विसरू नका. हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून आभार. जर तुम्ही तूळ राशीचे असाल ना, तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय नक्की लिहा. आणि हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबातील इतर तूळ राशीच्या व्यक्तींनाही नक्की शेअर करा आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर हा मंडळी, तुम्ही जर हा उपाय करताना किंवा हा उपाय तुम्ही करत असताना मनामध्ये कुठलाही किंतु परंतु ठेवू नका आणि हा उपाय पूर्ण श्रद्धेने, एकत्र भावनेने करा. आणि हा उपाय करून झाल्यावर कोणालाही सांगू नका, तुमच्या सख्या भावाला देखील सांगू नका. जोपर्यंत तुमचं काम होत नाही तोपर्यंत एकही शब्द तुम्ही कोणालाही सांगू नका. तर मंडळी, कमेंट जर केली नसेल तर नक्की कमेंट करा आणि भेटू असेच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व मंडळींना
श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त.